32 शिराळा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मला घटक बनवलं त्याबद्दल मी स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर आमचे सहकारी बंधुतुल्य मित्र विजयदादा रेटरीकर यांचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट। धन्यवाद। मायक्रोफोन वरती ऐकलात मराठी भाषेतला एक चांगला आवाज आणि आवाजाचा गोडवा आपण पाहिला। अल्पावधीमध्ये ज्यांनी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पनवेल, कल्याण डोंबिवली, ठाणे किंवा नवी मुंबईच्या विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी समालोचन केलेलं आहे असे पश्चिम महाराष्ट्रातील आणि साताऱ्यातील प्रिन्स शिरसाट, राहुल शिरसाट सरांना तुम्ही आतापर्यंत या सामन्यामध्ये ऐकलत। पुढील सामना आपण वळूया आणि या सामन्यामध्ये आपण क्रांतीभूमी बिळाशी विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणाचा सामना आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पंचांनी अपील उचलून धरली आहे। फलंदाज होतील आउट, विकेटचं होतंय पतन। पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सुयश, विजय आणि गणेश, बॉलर पण गणेश, बॅटर पण गणेश, बॉलर पण गणेश, विजय आउट। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती प्रकाश भाई यांचं आगमन आहे। त्यांचे आपण स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपण स्वागत करूया आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मोठा धक्का लागलेला आहे टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणला आणि फलंदाज कोसळलेले आहेत विजय। पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मोठा धक्का लागला आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे त्यांना माघारी परतावं लागलं। क्रमांक 1 च्या ओव्हरमध्ये गणेश यांनी हे पहिले षटक हाताळलेलं आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिलं सुयश त्यांना मिळालंय। बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती अभिजित। हो, यावेळेला पहा काय भन्नाट वेगाने टाकलेला बॉल श्रेष्ठरक्षकाच्या दिशेने गेलेला आहे। प्रचंड वेग यांच्या गाठीशी आहे आणि वेगाने फलंदाजांना प्रभावित केलेला आहे। हाही जर आपण बॉल पाहिला ना तर भन्नाट वेगाने टाकला गोलंदाज गणेश यांनी। सामना तुम्ही पाहत आहात जिथे नाणेफेकीचा कौल क्रांतीभूमी बिळाशीने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। आनंदी शिपिंग कंपनीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे आणि जिथे आपण हा संघ बॅटिंग करताना पाहत आहोत। समोर खेळलेला फटका क्षेत्ररक्षक 2 आहे, त्यांच्यामध्ये आहे मोठी दरी आणि याच दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहिला चौकार। पहिल्या डावातला फलंदाज अभिजित यांच्या बॅटमधून। त्याचबरोबर शंकरदादा मोहिते यांचे जिवलग मित्र सातत्याने जर पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळा असू द्या, 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन असू द्या, सातत्याने अनेक स्पर्धांना ज्यांचे शंकरदादा मोहिते यांच्या बरोबर हजेरी आपल्याला पाहायला मिळते ते शंकरदादा मोहिते यांचे जिवलग मित्र आदरणीय प्रकाश भाई यांचा स्वागत सन्मान रामभाऊ यमगर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। आदरणीय प्रकाश भाई यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय। सातत्याने जर पाहिलं तर क्रिकेटवरचं प्रेम आणि शंकरदादा समेत यांच्या सातत्याने ज्यांना आपण पाहत आलोय ते आदरणीय प्रकाश भाई यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। दुःख अडवा याला उंबऱ्यासारखा आणि मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा सातत्याने शंकरदादा मोहिते यांच्या पाठीशी असणारे एक व्यक्तिमत्वाने सातत्याने शंकरदादा मोहिते यांच्या समवेत असणारे त्यांचे परम मित्र आदरणीय प्रकाश भाई यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। रामभाऊ यमगर यांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी प्रकाश भाई यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। निनादामध्ये आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। धावसंख्या आहे 5 धावा 1 गडी बाद। अभिजित बॅटिंग करतात 4 बॉल 5 धावा। गणेश यांनी 1 बॉल खेळलेला आहे, अद्यापही खातं उघडलं नाही। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका अखेरीस
आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण हा संघाने मजल मारलेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा तुम्ही पाहताय. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 आपण अनुभवताय. सामना आहे क्रांतीभूमी बिळाशी विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण असा रंगणार हा सामना तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. एका षटकाचा खेळ संपला आहे. धावफलकावरती 5 धावा आतापर्यंत उभारलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज अभिजित तयार होतील तर ओव्हर नंबर 2 साठी बॉलर हिम्मतराव यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे. बॉलर तयार. फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरतून स्क्वेअर कटचा खेळलेला फटका. थर्ड मॅनला बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकांनी बॉलमध्ये लागलेली शर्यत. क्षेत्ररक्षकाने बॉल थांबवला. आणखीन एका धावेचा केलाय प्रयत्न आणि तो इकडे यशस्वी होत आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल फलंदाजांनी 3 धावा धावून काढलेल्या आहेत. एक चांगला अंडरस्टँडिंग होतं. एक चांगला ताळमेळ होता. पहिली धाव अगदी वेगाने धावली. दुसरी धाव वेगाने धावली आणि तिसऱ्या धावेसाठी पाहिलं की क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्याच वेळेस मात्र ही तिसरी धाव पूर्ण होतीये. हॅलो चेक. त्याचबरोबर आदरणीय जनार्दन ढोईपुडे साहेब यांचं देखील शुभागमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय जनार्दन ढोईपुडे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील या व्यासपीठावरती सहर्षाचं स्वागत. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि तिकडे फलंदाज बालंबाल बचावले. बॉल क्रमांक 2 होता आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धाव मिळते. 2 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे तब्बल 9. स्ट्राईक बदललेला आहे आणि स्ट्राईकवरती आता फलंदाज आलेले आहेत बॅटिंगसाठी. अभिजित ज्यांनी चांगला खेळ उभा केलेला आहे. आतापर्यंत 5 बॉल 8 धावांचा खेळ उभा करतायत. गणेश 2 बॉल 1 असं विश्लेषण आपण करूया. हिम्मतराव यांनी 2 बॉल हाताळलेले आहेत. बॅटची कडा भाग्याचा सहारा. डायरेक्ट हिट होईल का? पुन्हा एकदा संधी होती रनआउटसाठी परंतु बॉल एष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडलाही संधी होती परंतु क्षेत्ररक्षकांना या संधीचं सोनं करता आलं नाही. एकदा स्ट्रायकर एंडला एकदा नॉन स्ट्रायकर एंडला धावसंख्येमध्ये बदल होतोय. पहिलं सुयश मिळाले. पाणी प्रोव्हाइड करा. बरोबर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला लाभला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेटसाठी ज्यांचा आवाज सातत्याने आम्हाला लाभत आलेला आहे आमचे समालोचक मित्र राहुल प्रिन्स शरदराव शिरसाट यांचा देखील स्वागत सन्मान 32 शिराळा तालुक्यातील दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राहुल प्रिन्स शरदराव शिरसाट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जातोय. आजच्या दिवसभरामध्ये त्यांची वाणी त्यांचा आवाज या स्पर्धेसाठी लाभला त्याबद्दल स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनच्या वतीने शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते राहुल शिरसाट यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. निश्चित आपण मुख्य व्यासपीठावरती महाराज राहुल शिरसाट सरांचा स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. अनेक स्पर्धांना आपण त्यांना ऐकत आलो 32 शिराळाच्या स्पर्धांमध्ये आणि प्रामुख्याने त्यांनी आजचा दिवस या प्रीमियर लीगला दिला आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. मराठी भाषेवरती एक चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यांना आपण या काही सामन्यांमध्ये पाठीमागचं ऐकलेलं आहे. विहंगम दृश्य आपण या क्रीडा नगरीचं पाहत आहोत जिथे स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग संपन्न होत आहे. अवकाशातून हे क्रीडांगण कशा प्रकारे दिसतंय. 30 यार्ड सर्कल, बाह्य सर्कल, खेळाडू कक्ष, मैदानाची सजावट हे tenniscricket.in ने चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. विहंगम दृश्य या क्रीडा नगरीचं तुम्ही अनुभवत आहात जिथे सामना सुरू आहे क्रांतीभूमी बिळाशी विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. पुढील बॉल वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंगावरती येणारा बॉल क्षेत्ररक्षक आहे तिकडे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. या बॉलच्या पाठीमागे एक धाव पूर्ण होईल. धावसंख्येला थोडीशी उभारी मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 धावा. हॅलो चेक. त्याचबरोबर सन्मान्य जनार्दन ढोईपुडे यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जनार्दन ढोईपुडे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. टीम
आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमला आणि क्रांतीभूमी बिळाशीला दुसरं सुयश. ऐकूया तोपर्यंत एक छोटंसं मधुर संगीत. आहेत गणेश. धावसंख्या आहे 13 वरती 2 आणि या षटकातला अंतिम बॉल शिल्लक आणि गोलंदाज हिम्मतराव यांनी एक चांगली गोलंदाजी केलेली आहे. मोठे फटके अद्यापही खर्च केले नाहीयेत. आडव्या बॅटने जोरकस खेळण्याचा प्रयत्न, पायांचा वापर होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, वेळेची अचूकता या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना साधता आली नाही. आला तो डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. पुढे तुम्हाला अनुभवायला मिळते शिराळा तालुक्याची प्रीमियर लीग आपल्याला अनुभवायला मिळते. परंतु शिराळा तालुका जर तुम्ही पाहिला ना तर पश्चिम महाराष्ट्रातील एक डोंगराळ तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे. घनदाट जंगल, मुसळधार पाऊस असणारा हा तालुका, हा प्रदेश आहे जो जाणला जातो. त्याचबरोबर या तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आणि त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीने बांधलेले धरण म्हणून चांदोली धरणाची ओळख आहे. त्याचबरोबर गडकिल्ले देखील या परिसराला लाभलेले आहेत. मग किल्ले शिराळा असेल किंवा प्रचितगड असेल, त्याचबरोबर गोरक्षनाथाचं प्राचीन मंदिर असेल किंवा 32 त्याचबरोबर आदरणीय धनंजय डोईफोडे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय धनंजयजी डोईफोडे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलेले आहे. आदरणीय शंकर दादा मोहिते यांच्या वतीने हॅट्रिक जर मिळवली ना तर 1000 रुपयाचा रोख धनादेश आहे. याची नोंद आपण घ्या. धावसंख्या आहे 13 धावा आणि गोलंदाज सुरेश यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट टिपली आणि विकेट हॅट्रिक साठी शंकर दादा यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. बॉल क्रमांक 2 असेल तर बॅटिंग साठी फलंदाज स्ट्राईक करतील. भावेश बॅटिंग साठी तयार. कमी गतीचा बॉल, त्याला दिलाय सन्मान. कव्हर्सला खेळाडू आहेत. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. एक चांगलं मिश्रण, एक चांगली भिन्नता सुरेश यांनी दाखवलेली आहे. या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला आणि त्यानंतरचा बॉल जर आपण पाहिला ना तर कमी गतीचा टाकला आणि त्याची आपण चर्चा केली. बॉलला दिलाय तो सन्मान आणि स्ट्राईक वरती फलंदाज गणेश येथील, ज्यांनी आतापर्यंत 3 बॉल खेळलेले आहेत, 2 धावा बनवलेल्या आहेत. टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण हा संघ एका पार्टनरशिपच्या शोधामध्ये आहे. जिथे प्रारंभिक जोडी जर आपण पाहिली ना त्याच्यामध्ये विजय माघारी गेले, त्यानंतर अभिजित आता मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक जोडीतले गणेश आणि भावेश बॅटिंग करत आहेत. चला घाई करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगती पथावरती सुरेश. पॉवर प्ले क्रमांक 2 संपल्यानंतर खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुरेश आलेले आहेत. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये जर आपण पाहिलं ना तर अवघ्या 5 धावा आल्या होत्या आणि P2 मध्ये धावा आल्या फक्त 8. म्हणजे आलेख ग्राफ उंचावलेला आहे, परंतु अनेक चांगल्या प्रकारे आलेख ग्राफ कशा प्रकारे उंचावता येईल ना याचा प्रयत्न आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणला करावा लागेल. शरीरापासून दूर जाणारा बॉल पंचांनी कळवलेला आहे. नकारात्मक दिशा, खराब येतोय तो व्हाईट बॉल. आपण संपूर्ण 32 शिराळा तालुक्याबद्दल चर्चा केली. हा तालुका प्रसिद्ध आहे नागपंचमी सणासाठी आणि मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये नागपंचमी सण हा 32 शिराळामध्ये केला जातो आणि याची जगभर ख्याती आहे. यासाठी 32 शिराळा ओळखला जातो, ज्याची आपण चर्चा केली. बॉलर तयार. खेळण्याचा प्रयत्नांना यश नाही. हा डॉट बॉल आलेला आहे.
आज निश्चित आपण शेकडो किलोमीटरवरतून प्रवास करून उदरनिर्वाहासाठी मुंबईच्या उपनगरांमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेलो आहोत. परंतु या सर्व मंडळींची गावं जर आपण पाहिली ना तर काही गावं नदीच्या तीरावरती आहेत, काही डोंगराच्या पायथ्याशी, काही डोंगराच्या मध्यभागी आणि काही डोंगराच्या वरती वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेले आहेत. सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल दुसरीचा प्रयत्न केलाय. बदललेलं क्रिकेटचं स्वरूप जर आपण पाहतो ना, गावी आपण नदी पात्रामध्ये खेळलेलं क्रिकेट, माळावरती खेळलेलं क्रिकेट, शेतामध्ये खेळलेलं क्रिकेट हे आपण खेळतो. ज्यावेळेस आपण गावी जातो ना त्यावेळेस आपण ते क्रिकेट खेळतोच. परंतु नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या उपनगरांमध्ये राहत असताना आपण या प्रकारचं क्रिकेट खेळत आहोत. क्रिकेटला मिळालेली एक चांगली उभारी, आलेले चांगले दिवस, बदललेलं स्वरूप आपण पाहतोय. आणि इथे हा डॉट बॉल येतोय जिथे फटक्यांची पराकाष्ठा सुरू आहे, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. परंतु फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. कधी कधी जीवनाची किंवा क्रिकेटची सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी अनुभवातून असते आणि तो अनुभव आता फलंदाजांना कृतीमध्ये आणावा लागेल. बॉलर तयार सुरेश. कमी गतीचा बॉल, हाच बॉल फलंदाजांना प्रभावित करतोय. कमी गतीचा बॉल आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे की बेसबॉल या प्रकारामधून कमी गतीचा बॉल जो आला त्याची आपण चर्चा करूया. प्रथम धावसंख्या पाहूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटका अखेरीस 17 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमची धावसंख्या आहे. आपण कमी गतीच्या बॉलबद्दल चर्चा केली. आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये या बॉलचा बोलबाला आहे. कमी गतीचे बॉल जर तुम्ही ओळखले नाही तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळता येत नाहीत. त्यामुळे अशा बॉलचं वाचन करणं फार महत्त्वाचं आहे आणि किंबहुना फलंदाजांना गोलंदाजाला रीड करावं लागेल. वाचन फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट असो किंवा आयुष्य. चांगली पुस्तक आणि चांगली माणसं आपण म्हणतो ना की वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. तुम्हाला रीड करावंच लागतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. निश्चित अडचणी आहेत आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीम समोर. परंतु ज्यावेळेस मित्रांनो संकट येतात ना त्या संकटाबरोबर संधी देखील चालून येते. कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकट कधीच एकटं प्रवास करत नाही. संकटाबरोबर संधी चालून येते आणि संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा ना की यश तुमचं असेल. बॉलर तयार. यावेळेला पास संकटावरती केली आहे मात. बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ धावेंसाठी येतोय तो षटकार. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. इलेव्हन कुसाईवाडी आणि समृद्धी वॉरियर्स फुपेरे या दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. 4थ्या षटकानंतर या ठिकाणी लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. श्री 11 कुसाईवाडी आणि समृद्धी वॉरियर्स फुपेरे या दोन्ही टीमला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची दक्षता घ्या आणि नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमने. मोठ्या फटक्यांचं धाडस फलंदाज भावेश करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हाही फटका हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. जाऊन पोहोचतील का? परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पाठीमागचा जो फटका खेळला होता ना त्याच्यावरती मनोधैर्य आता वाढलेलं आहे भाविशांचं आणि त्यानंतर त्यांनी आणखीन एक प्रयत्न केला की मोठा फटका मला खेळायचा आहे. या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तुमचा आत्मविश्वास कसा आहे, तुमचं मनोधैर्य कसं आहे, तुम्ही संकटांना कशा प्रकारे उत्तर देताय. भावेश बॅटिंगसाठी पुन्हा तयार. बॉलर ओव्हर नंबर 4 मध्ये आहेत. अनिल ज्यांच्या नावी षटक क्रमांक 4 आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा तयार. खुलं क्षेत्ररक्षण आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल शिल्लक आहेत. स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्डी पॉइंटला बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॅकअप देण्यासाठी, या बॉलला संरक्षण देण्यासाठी. बॉल उचलतील, टाकतील. तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे आणखीन 2 धावा मिळतील. धावसंख्येला आता चालना मिळालेली आहे. धावसंख्येची गती वाढत चाललेली आहे. सरासरी या षटकामध्ये वाढली आणि जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा. तब्बल 3 गडी बाद प्रथम बॅटिंग करताना. उर्वरित काही बॉल प्रगती पथावरती. यावेळेला हा लॉंग ऑफला लॉंग अँड स्ट्रॉंग फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. आपल्या टप्प्यामध्ये घेऊन कार्यक्रम केलाय. सामर्थ्यवान फटका सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी येतोय षटकार.
ची बॅट तळपलेली आहे. संकटावरती अशा पद्धतीने पहा तुटून पडलेले आहेत. आपण अनेकदा म्हणतो ना की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. वळवण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता नाहीये, परंतु निर्जनस्थळी बॉल टप्पा घेईल, बॉलची फेकी होईल. 2 धावा क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाहीयेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावते. एक षटकार आला, त्यानंतर दुहेरी धाव आलेली आहे. या षटकामध्ये आता फलंदाजांनी आक्रमण केलेलं आहे आणि हे आक्रमण पहा किती भीषण आहे. गोलंदाज अनिल यांच्यावरती प्रचंड भयानक हल्ला चढवला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 धावा. तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर अंतिम बॉल या षटकातला प्रगती पथावरती आहे. जिथे बॅटिंग करताना 19 धावा आतापर्यंत भावेश यांनी उभारलेल्या आहेत. अवघे 6 बॉल खेळलेत गणेश. 4 बॉलमध्ये 7 बॉलमध्ये 4 धावांचा खेळ असं विश्लेषण करूया आणि 18 धावा अनिल यांनी आतापर्यंत खर्च केले आहेत. याही बॉलवरती तडाखा चांगला आहे, परंतु लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का हाच एक प्रश्न होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नाही. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केलेली आहे. जिथे 2 धावा आणखीन पूर्ण होतील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर त्यानंतरचे 2 षटक संपलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटका अखेरीस 38 धावा 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. श्री 11 कुसाईवाडी आणि समृद्धी वॉरियर्स फुफिरे आपला टॉस आहे. आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करा ही विनंती. आपण टॉससाठी या. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपला टॉस होत आहे. चला घाई करा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. भाविशांचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला हळूहळू फटके खेळत गेले आणि फटक्यांचं चांदणं त्यांनी मैदानाच्या आतमध्ये शिंपलेलं आहे आणि या फटक्यांमध्ये प्रेक्षक न्हावून गेलेले आहेत. एक चांगली फलंदाजी भावेश यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे, परंतु आता चांगली गोलंदाजी करावी लागेल अंतिम षटकामध्ये ज्यांच्या हाती सोपवलेला आहे बॉल. अनिल डिगे, माफ करा अनिल जाधव यांच्या नावी षटक क्रमांक 5 आहे. मॅचला होते पुन्हा सुरुवात. स्ट्रायकर एंडला फलंदाज भावेश आहेत आणि ते स्विच रिव्हर्सचा प्रयत्न करायला गेले, अर्थात या फटक्याला यश मिळालं नाही. दुधारी फटका आहे आणि इथे पहा बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. आला तो डॉट बॉल. आतापर्यंत सरळ बॅटने चांगल्या धावा आलेल्या आहेत भावेशांच्या बॅटमधून, परंतु या प्रकारचा फटका खेळण्याचा मानस त्यांनी दाखवला. परंतु पहा रडार मध्ये आलाय, फेकून दिलाय बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक वाढतय धाव फलक. बॉल सीमा पार येतोय षटकार. वरती मोठं आक्रमण केलेलं आहे. पहिल्या बॉलवरती यश मिळालं नव्हतं भावेश यांना. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक पाय रोवला होता, एक पाय पुढे काढला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रभावित करणारा बॉल आहे. डॉट येतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे 44 धावा, तब्बल 3 गडी बाद. या जोडीचं कौतुक करावं लागेल भावेश आणि गणेश, ज्यांनी ज्या प्रकारे पार्टनरशिप केली आहे. पायांचा वापर, फलंदाजाला इथे यष्टीचित केलंय. व्हाईट बॉल प्लस विकेट असं विश्लेषण करूया आणि स्टंपिंग आउट फलंदाज भावेश माघारी. लागतो जिथे आपल्या डोळ्याची पापणी जी लवते ना तिला 300 मिलीसेकंद वेळ लागतो. एका सेकंदामध्ये 1000 मिलीसेकंद आहेत आणि या 80 मिलीसेकंदामध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टंपिंग आहे. बॉलर तयार अनिल जाधव.
बॅटची कडा, भाग्याचा सहारा, बॉल थर्डमॅनला मार्गस्थ होतोय, बॉल सीमारेषा चिरतोय, तलवारीच्या धारेने येतोय तो चौकार. टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमसाठी. निलेशांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे जो धावसंख्येला आकार देईल. अंतिम बॉल, अनिल जाधव तयार. लोअर फुल टॉस आहे, जोरकस मारण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे डीपला, बॉलचा पाठमोरा करतील, खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषेच्या पलीकडे बॉल, सरळ 4 धाब्यांसाठी फरार. येतोय तो आणखीन एक चौकार. 53 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणने उभारलेले आहे. 54 धावांचं लक्ष आहे क्रांतीभूमी बिळाशी या टीमला. टॉस आपण करूया. श्री 11 कुसाईवाडी विपक्ष समृद्धी वॉरियर्स फुफिरे असा नाणेफेकीचा कौल यानंतर होत आहे. टॉस साठी दोन्ही संघनायकांना आपण आमंत्रित करूया. आजच्या दिवसातला शेवटचा सामना श्री 11 कुसाईवाडी विपक्ष समृद्धी वॉरियर्स फुफिरे असा नाणेफेकीचा कौल होत आहे. टॉस साठी या. श्री 11 कुसाईवाडी आणि समृद्धी वॉरियर्स फुफिरे असा नाणेफेकीचा कौल यानंतर आपण करत आहोत. या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. आजचा पहिला दिवस खेळीमेळीच्या वातावरणातून पुढे पुढे सरकत चाललेला आहे आणि इथून पुढे आता काही वेळातच अंतिम सामना आपल्या समोर येईल आणि त्या सामन्याचा आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी प्रकाश भाई यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया आणि प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण आजच्या दिवसातला शेवटच्या सामन्याचा टॉस करूया. तुम्ही पाहताय स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 आपण अनुभवतोय आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण टॉस करूया. तुम्ही किती जिंकलाय? एक समृद्धी वॉरियर्स एक जिंकले ना, एक खेळून एक जिंकलाय. तुम्ही मयूर निश्चित नाणेफेकीचा कौल आपण करूया. आणि कोण मागणार? ओके, नाणेफेकीचा कौल आपण श्री 11 कुसाईवाडी संघाचे संघनायक हा टॉस मागतील. आपण कॉइन स्पिन करूया, हेड आणि टेल. ओके, प्रकाश भाई यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. हेड इज अ कॉल. इट्स अ टेल आणि टॉस जिंकलेला आहे समृद्धी वॉरियर्स फुफेरे. एक सामना खेळलाय तो तुम्ही जिंकलेला आहात. हा दुसरा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये सायंकाळ सत्र आहे, वातावरणामध्ये बदल होतात. तुम्ही काय घेताय? आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. समोर टीम श्री 11 कुसाईवाडी आहे. कुठपर्यंत रोखण्याचा मानस ठेवाल? आम्ही त्यांना 40 ते 45 रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यामध्ये पण खूप सारे चांगले खेळाडू आहेत. मयूर आहे, अक्षय आहे. त्यांना आम्ही म्हणजे लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. तीच आमची स्ट्रॅटेजी असेल. आज जर आपण पाहिलं ना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राजेंद्र दादा घोडविल, आज जरी प्रवास संपला असला ना तरी स्मृतिगंध दरवळत आहे. तर या व्यक्तिमत्वाबद्दल आपले 2 शब्द. राजेंद्र दादा गोडविल एक राजा माणूस, म्हणजे ज्यांनी स्वराज्य असोसिएशनच्या सुरुवातीपासून पद भूषवलं आणि जेव्हा जेव्हा असोसिएशनला गरज होती त्यावेळी एक राजा माणसाप्रमाणे असोसिएशनच्या पाठीशी उभे राहिले. त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक ठीकच आहे. निश्चित आपण जाऊया आता श्री 11 कुसाईवाडी या टीमकडे. बॅटिंग करायची आहे. मयूर, कुठपर्यंत मजल माराल? तुमच्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा आहे आणि या प्रीमियर लीग मध्ये पहिल्या विजयाच्या शोधामध्ये तुमचा संघ आहे. 50+ करण्याचा आमचा टार्गेट असेल. पुढची टीम पण एक जिंकून आली तर आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेणार होता? टॉस जिंकला असतो आम्ही पण बॉलिंग घेतली असते. कमीत कमी रोखून आम्ही चेस केलं असतं. पण आता टॉसवर डिपेंड आहे. काय नाही, आम्ही जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू.
अधिकचा वेळ न घेता दोन्ही संघनायकांना आपण सामन्यासाठी शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांचा आपण आभार मानूया आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय समृद्धी वॉरियर्स फुपेरे या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. श्री 11 कुसाई वाडीला आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंगसाठी. समालोचन कक्षामध्ये वळूया आणि आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मिळवीन. आणि मराठी भाषेतला एक चांगला आवाज आणि आवाजाचा आपण गोडवा ऐकूया प्रवीण वंडुस्कर महाराज यांना. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं आपण ऐकत होतात निलेश मुरडेकर सर. अनेक क्रिकेटमधील असू द्या वैभव आणि आपल्या आयुष्यामधील अनेक गोष्टी आणि त्या गोष्टी क्रिकेटशी कशा पद्धतीने मिळत्या जुळत्या आहेत हे मात्र ज्यांच्या समालोचनामधून आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांचे मार्गदर्शक समालोचक आदरणीय निलेशजी मुरडेकर सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. आता या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. राम आणि हिम्मतराव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकाची मॅच 54 धाबांचं लक्ष. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर गॅपमधून बॉलला ढकल, क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न. बघता बघता बॉल जाईल सीमारेषा पाल. राम मुंडाळकरच्या बॅटमधून येतो हा पहिला चौकार यडीजी. आणि हिम्मत हे दोन्ही खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या बॉलवरती चौकाराला राम यांनी हाच कारनामा मात्र पहिल्या मॅच मध्ये देखील केला होता. पहिल्या बॉलवरती चौकार खेचला होता आणि या मॅच मध्ये देखील तोच कारनामा करत असताना यावेळेस वेगवान चेंडू पंचांच्याकडे मात्र स्ट्रॉंग अपील केली, परंतु आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. आज स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन आयोजित ही प्रीमियर लीग स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या असोसिएशनमध्ये सन्मान्य अक्षयदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही असोसिएशन वाटचाल करते, परंतु प्रत्येक खेळाडूचं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. यावेळेस वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता आणि आता मात्र बॉल जातोय सीमारेषा पार. रामच्या बॅटमधून येतोय हा या षटकातील दुसरा चौकार. आतापर्यंत धाबा फलकावरती 8 धाबा लागले. 3 बॉलचा खेळ संपला. याही वेळेस देखील पहा पॉवर प्लेच्या षटकामध्ये इनफिल्ड वडून मात्र बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 2 धाबा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी देखील धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि 3 धाबा या मैदानावरती धावून काढण्याचा विक्रम मात्र केला जातोय. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये फिटनेस किती गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये मयूर पनाळकर यांनी चांगलं वर्णन केलं होतं की तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे चांगला फिटनेस असणं गरजेचं आहे. जर तुमची शारीरिक क्षमता जर चांगली असेल तर तुम्ही क्रिकेटच्या खेळपट्टीवरती अनेक वर्ष क्रिकेट खेळू शकता. आणि तो फिटनेस मात्र हिम्मत जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आज वय वर्ष 40च्या पलीकडील खेळाडू, परंतु आज जर पाहिलं तर 2 आणि 3 धाबा घेत असताना चप्पल आणि चालाकी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ड्राईव्ह केलाय, गॅपमधून बॉल चाललाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तर एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न मात्र राम यांनी थांबवलंय. एक सिंगल आले. धावसंख्या 12 या आकड्यावरती. आतापर्यंत 12 या आकड्यावरती 4 बॉलचा या आतापर्यंत खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. त्याचबरोबर या बॉलवरती देखील हिम्मत यांच्या राम यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येतोय. चौकारानंतर मात्र टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती. पामर मराठी ताते यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत.
पहिल्या षटकानंतर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 54 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या गेल्या. बिनगडी बाद 16 धावा. आता समीकरण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल 38 धावा. इथे आतापर्यंत जर पाहिलं तर एका बाजूला टीम क्रांतिभूमी 82 हा संघ पहिला सामना जिंकलाय. आत्मविश्वास नक्कीच या टीमचा वाढलाय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आनंदी लॉजिस्टिक चरण कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु मित्रांनो न हारता न थांबता आणि न थकता प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर कधी कधी नशीब देखील झुकलं जातं आणि ते नशिबाला झुकवावं लागेल. चांगले प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस पहा हिम्मत जाधव या खेळाडूच्या बॅटमधून येतो हा पॉवरफुल स्ट्रोक बॉल सीमारेषा पार. SSPL 2024 मधील आणखीन एक रुबाबदार षटकार. तर षटकारांच्या हॅट्रिक साठी शंकरदादा मोहिते यांच्याकडून हेमंत जाधव यांच्या षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचे 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी. 22 धावा धावफलकावरती. 23 बॉल मध्ये आता करायचे आहेत 32 धावा. कोलो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेत फटका केला. एक सिंगल आले. एका सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 23 या आकड्यावरती. गतवर्षी देखील जर पाहिलं तर हिम्मत जाधव क्रांतिभूमी 82 या टीम मध्ये खेळताना पाहायला होता 32 शिराळा क्रिकेटच्या लीग स्पर्धेमध्ये. आणि या वर्षी देखील जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनची पहिली लीग आणि या पहिल्या लीग मध्ये देखील हिम्मत जाधव अर्थातच हेमंत जाधव हा खेळाडू या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये याच क्रांतिभूमी 82 यावेळेस पास स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी सरळ बॅटने धावा येत असताना उलट्या बॅटचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का टीम क्रांतिभूमी 82 या टीमला 22 बॉल मध्ये करायच्या होत्या. राम मुंडळकर बाद झालाय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 22 बॉल 31 समीकरण होतं. परंतु पंचाने मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केल्या रनआउट साठी. तर पंचांचा जर रिव्ह्यू असेल तर या ठिकाणी जरूर घेतला जाईल. पंचांना जर तर फलंदाज बाद आहे राम हुंडाळकर. पहिला धक्का टीम क्रांतिभूमी 82 या टीमला. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 21 बॉल मध्ये करायचे आहेत 31 धावा. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अनिल. अनिल आला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला हिम्मत आपल्याला पाहायला मिळतात. 21 बॉल 31 धावा. या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पुनरागमन करावं लागेल. कारण की पुनरागमन ही क्रिकेटमध्ये महत्वाची गोष्ट आहे. प्रतिस्पर्धी टीमला वर्चस्व न गाजवता स्वतःचा प्रभाव दाखवणं. परंतु पुढे लेनचा बॉल हिम्मत जाधव ज्याच्या बॅटिंग मध्ये भरपूर आहे किंमत तो फलंदाज आहे हिम्मत आणि त्यांच्या बॅट मधून येतो हा आणखीन एक रुबाबदार धमाकेदार षटकार. बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा. 20 बॉल 25 धावांची गरज. यावेळेस देखील पोललेनचा बॉल परंतु फटका फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाज सुशांत कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 बॉल 25 धावा. समीकरण जर पाहिलं तर
अगदी खूप जवळ येऊन ठेपलंय आणि दुसरीचा मात्र प्रयत्न केला जातोय. 2 धाबा खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र बाईकच्या स्वरूपात या 2 धाबा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 31 या आकड्यावरती. आता 18 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धाबा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धाबा लागल्या 31. आता 18 बॉल मध्ये 23 धाबांची गरज. जिथे चर्चा केली जात होती हिम्मत जाधव कारण की जर पाहिलं तर बात होनी की होते जिनमें कोई बात होती है. इथे हिम्मत जाधव सकाळच्या 17 पासून जर पाहिलं तर पहिल्या मॅचचा हिरो ठरला आणि या मॅच मध्ये देखील दमदार कामगिरी राहिली या खेळाडूची. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 13 धाबा आपल्या बॅटिंग करत असताना वैयक्तिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हिम्मत जाधव, हिम्मत राव, एक वजनदार नाव आणि वजनदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आता 18 बॉल आणि करायचे आहेत 23 धाबा. अठरा बॉल यावेळेस फक्त हलक्याने बॉलला दिशा दिले. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा त्या ठिकाणी घेण्यात यश प्राप्त झालंय. 2 धाबा घेतल्या गेल्या. धावसंख्या गोलंदाजीवरती राज आलाय. षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या बॉलचा खेळ संपला. आता 2 धाबा धावफलकावरती. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 21 रनची अजून देखील गरज आहे. येणाऱ्या 17 बॉल मध्ये 21 धाबांची गरज. ही मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचणार का? रनआउटची संधी परंतु चुका होताना पाहायला मिळतात. अगदी जर पाहिलं तर टार्गेट कुठेतरी बॅटिंग करणारा टीम वर्चस्व गाजवत असताना खराब क्षेत्ररक्षण देखील ही एक भूमिका आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. आता एक सिंगल आले. धावसंख्या 34 या आकड्यावरती. 20 धाबांची गरज आहे. यावेळेस गॅप शोधलाय, जागा बनवले. हिम्मतराव यांच्या बॅटमधून आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धाबा. 4 चौकार. संकेत होते वाढ. धावसंख्या 38 या आकड्यावरती. धाबा धावफलकावरती. आता मात्र हेमंत जाधव या खेळाडूची बॅट बोलू लागले. क्रिकेटमध्ये कित्येक काळ या खेळाडूनं गाजवलाय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आज चिंचोली गाव ते हे करावेचं गणपतशेठ तांडेल क्रीडांगण असा थेट प्रवास करत या स्पर्धेसाठी हा खेळाडू दाखल झालाय. आणि मला 350 ते 400 किलोमीटर वरून क्रांतिभूमी भिलाशी या टीमचे संघ मालक राम यमगर यांनी का बोलवलंय हे दाखवत असताना मात्र चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हिम्मतराव जाधव ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धाबा जमवण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या बॅटमधून मात्र या धाबा येत असताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला राम यमगर भरपूर खुश आपल्याला पाहायला मिळतात कारण की ज्या पद्धतीनं संघाची वाटचाल सुरू आहे अगदी विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. एक यशस्वी वाटचाल टीम क्रांतिभूमी बेलाशी या टीमची. धावसंख्या 40 या आकड्यावरती. 14 बॉल मध्ये 14 धाबांची गरज. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. हिम्मत जाधव फलंदाज बाद झाला. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम क्रांतिभूमी बेलाशी या टीमला. अजून देखील कमबॅक करण्याची संधी आहे. अगदी सीमा रेषेलगत मात्र झेल टिपला गेलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातं या स्पर्धेचं आणि क्वालिटी आणि नीट क्लिअरिटी या कामगिरीसाठी मात्र हा यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे. आज अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ज्यांनी प्रसिद्ध केलंय आणि 7 समुद्र पार या वाहिनीनं अनेक खेळाडूंना आपल्या तालुक्याची आपल्या गावाची एक वेगळी ओळख
ज्या वाहिनीने मिळवून दिले अशी टेनिस क्रिकेट जगतातील एक अधिकृत वाहिनी tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जात आहे. आता 13 बॉलमध्ये करायचे आहेत 14 धावा. संतोष परीट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 13 बॉल 14 धावांची गरज असताना एक सिंगल आले. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 13 धावा. तर ज्यांच्या कोणाच्या बाईक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती असेल, आता या ठिकाणी गेट लॉक करणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाईक या ठिकाणी बाहेर काढायच्या आहेत. पहा, जर तुम्ही गेट लॉक करायच्या आतमध्ये बाईक जर तुमच्या बाहेर काढल्या नाही तर मात्र आजच्या रात्री या बाईक इथेच पार्क करण्यात येतील याची नोंद घ्या. आता 12 बॉलमध्ये करायचे आहेत 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. गणेश पवार, पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 11 बॉलमध्ये 13 धावा. मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी अजून देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमला आहे. इथून पुढे जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, विकेट काढावे लागतील, कुठेतरी दबाव वाढवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. इथे पहा काय घडलं जातं, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आता 10 बॉलमध्ये 11 रनची गरज, 10 बॉल 11 धावांची गरज. यानंतरची मॅच श्री 11 कुसाईवाडी आणि समृद्धी वॉरियर्स पोपेरे या दोन टीम मध्ये. एका बाजूला समृद्धी वॉरियर्स पोपेरे या संघाने एक विजय संपादन केले तर श्री 11 कुसाईवाडी या टीमला सकाळच्या सत्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि कुठेतरी विजयाची सुरुवात या मॅच मध्ये करणार का टीम श्री 11 कुसाईवाडी आणि टीम समृद्धी वॉरियर्स पोपेरे हा संघ विजयाची घोडदौड कायम राखणार का, ही चर्चा येणाऱ्या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता 9 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. यावेळेस पहा ऑनसाइडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न. संतोष परेड वेगाने धावतायत, त्यांना माहिती आहे की एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहे. 2 धावा आल्या, धाव संख्या आता मात्र 46 या आकड्यावरती. आता समीकरण बदललंय, येणारे बॉल असतील 8 बॉलमध्ये करायचे आहेत. आता यावेळेस पा बॉल चालला गॅप मधून, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करेल तोपर्यंत बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पार आणि क्रांतिभूमी 82 या टीमला हा येतोय फलंदाज हनुमंत जाधव यांच्या बॅट मधून चौकार. चौकार नंतर मात्र संपूर्ण समीकरण बदललंय. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 7 बॉलमध्ये करायच्या आहेत 4 धावा. हा सामना वाटलं होतं कुठेतरी अगदी शेवटच्या बॉल पर्यंत प्रवास करेल, परंतु या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आता 6 बॉल 4 धावा. मॅच अजून देखील बनू शकते, कारण की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, परंतु शेवटचं षटक अगदी कमी खर्चिक षटक हाताळावं लागेल. अगदी वेळ बदलायला वेळ जास्त लागत नाही म्हटल्यानंतर कुठेतरी रामभाऊ यमगर यांच्या काळजाचा ठोका चुकला. पाठीमागे पाहिलं, परंतु क्रिकेट आहे, कधी क्षणात पारडं फिरू शकतं. आज तुम्ही जर पाहिलं तर क्रिकेटचा इतिहास कधी 6 चेंडू 1 धाव देखील निघताना आपण पाहिलेले नाही, तर 6 बॉल 36 धावा देखील क्रिकेटमध्ये आपण चेस होताना पाहिले असतील आणि हा क्रिकेटचा इतिहास आहे. येथे 6 बॉल 4 धावा. सुरुवातीचे 2-3 बॉल जर निर्धाव आले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आनंदी लॉजिस्टिक. पहा, अगदी आनंदी लॉजिस्टिक या टीमचं जर पाहिलं तर सुरुवात कुठेतरी आनंदी झालेली नाही, कारण की सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, अगदी कमी धावसंख्या आणि या मॅच मध्ये देखील लक्ष चांगलं होतं, परंतु या
लक्षाला वाचवत असताना मात्र गोलंदाजी कुठेतरी खराब पाहायला मिळते. शेवटचं षटक बॉलचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. योगेश गोलंदाजीवरती योगेश 6 बॉल आणि 4 धावांची गरज. पहिलाच बॉल चांगली गोलंदाजी. ते पहा काय घडलं जाते. खराब क्षेत्ररक्षण कुठेतरी कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन बाईकच्या स्वरूपात मात्र 1 धाव. आता मात्र ही एक धाव घेण्यासाठी धडपड करावी लागते. धावा मिळवण्यासाठी तुम्हाला धाव करावी लागेल. जरी समीकरण छोटं वाटलं तरी देखील हे समीकरण जोपर्यंत तुम्ही विजय मिळवत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला प्रयत्न मात्र करणं गरजेचं आहे. कारण की शेवटच्या क्षणापर्यंत जो प्रयत्न करतो तोच मात्र विजयापर्यंत पोहोचत असतो. इथे 5 बॉलमध्ये करायच्या आहेत 3 धावा. हनुमंत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहा काय घडलं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र रामभाऊ यमगर यांचं टेन्शन कुठेतरी हलकस कमी झालंय. अजून देखील 5 चेंडू 2 धावांची गरज. अगदी टीमला सांगितलं जातंय, इशारा केला जातोय, काँग्रेसचा हात दाखवला जातोय. 2 धावांची गरज. यावेळेस पल्लू शॉट खेळला गेलाय. चांगला फटका. गॅप मधून बॉल चालला. हनुमंत जाधव चतुर चालाकी आणि 2 पोलीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र हे पोलीस किती चतुर आणि चालाक असतात हे दाखवत असताना क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली आणि पाठीमागच्या दिशेत फाईन लेग रिजन मध्ये फटका केला. बॉल सीमारेषा पार. येतोय आज चौकार आणि क्रांतीभूमी 82 या टीमनं आजच्या दिवसामध्ये क्रांती केली आणि आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्रांतीभूमी 82 हा संघ. अभिनंदन. वेल प्ले टीम क्रांतीभूमी 82. या मॅच मध्ये दमदार खेळ राहिलाय. अगदी क्रांतीभूमी 82 त्याचबरोबर शिवरुद्रा फायटर धामवडे हे 2 संघ आजच्या दिवसभरामध्ये